तो असा संघर्षाचा होता आणि सांगण्याच्या पलीकडे होता। पण मी त्या हल्ल्याचा निषेध करतो आणि जे झालं ते खूप चुकीचं झालं, पण असं पुन्हा नाही हो। कारण की कसं आहे की एखाद्या व्यक्ती तिकडे त्या वेळेला की त्याची सिच्युएशन नसते, असे आपल्या बायकोची परिस्थिती, ते रक्तबंबाळ, तो जो माहोल आणि त्या माहोलमध्ये स्ट्रगल होऊन उभं राहून एखाद्या गुन्हेगाराला पकडणं आणि स्वतःवरती वार घेऊन त्याला करणं ही श्रेयाची गोष्ट नाही आहे। पण ही गोष्ट एखाद्या जीवाबरोबर खेळण्याची। तर पोलीस प्रशासनाला माझा एक हात जोडून एक विनंती आहे कळकळीची की ज्या चोराला आम्ही पकडले याच्यामध्ये माझाच नाही, माझ्या आजूबाजूला जे माझे रहिवासी आहेत त्यांनी पण भरपूर मदत केली। मी त्यांचा पण मनपूर्वक आभार करतो ज्यांनी करून रात्री अपरात्री मदत केली आणि ह्या गुन्हेगाराला पकडलं। तर तो गुन्हेगार याच्या अगोदर आणि याच्यानंतर असा कुठलाही प्रकारचा मोठा गुन्हा करणार नाही आणि तो जेवढा होईल कठोरात कठोर शिक्षा त्याला लागू शकते। ही माझी प्रशासनाकडे आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे कळकळीची विनंती। गोवंडी गावातील रहिवासी आहे, माझा जन्मही गोवंडीत झाला आहे आणि ह्या पोलीस प्रशासनाच्या याच्यामुळे पहिला गस्त घालत होते 4 वाजता आणि आता जवळजवळ कोरोनाच्या अगोदरपासून गस्त पूर्ण बंद आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, गोवंडी गावात महिलांना फिरण्याची भीती झाली आहे। आम्ही रात्री बेरात्री 4 वाजता आलो गोवंडीत तरी हक्काने यायचो की गोवंडीत आमच्या कोणी हात लावणार नाही। पण आजची परिस्थिती अशी आहे की 2 वाजतासुद्धा एखादी महिला स्टेशनला जाऊ शकत नाही, एवढी भीती लोकांना झाली आहे। तर जी गोवंडी गावातली बीट आहे, बीटमध्ये एक स्पेशल अधिकारी आणि 2 पोलीस, एक लेडीज एक जेंट्स असे कायमस्वरूपी ठेवावे की गावातल्या समस्या तुम्हाला रहेजाला घेऊन जात आहेत तोपर्यंत इथे माणूस मरतो आहे आणि तुमची गाडी येईपर्यंत 100 नंबरचा कॉल लागेपर्यंत चोर पळून जातो आहे। तर तुम्ही इथे कंपल्सरी जे एक बीट अधिकारी, एक लेडीज कॉन्स्टेबल असे तुम्ही व्यवस्था करा आणि जी रात्रीची गस्त आहे याच्यात वाढवण्याचा प्रयत्न करा। नाही तर ह्याचा प्रशासनाला खूप मोठा धक्का देऊ आणि गोवंडी गावातही हंगामा करू आणि मोठा मोर्चा काढू आणि जो भेटेल त्याला मारून टाकण्याशिवाय पर्यायी मार्ग नाही उरणार अशी आम्ही ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी गोवंडी गावातील रहिवासी आहे। माझ्या बालपणापासून मी इथेच राहते। अजूनपर्यंत कधी आम्हाला या गोवंडी गावात कधीच भीती नव्हती। याच्या अगोदर कधी जा काही वाटत नव्हतं, पण आता किती वेळा तरी या गोवंडी गावात चोऱ्या होत आहेत आणि ते पकडून दिलेले गुन्हेगार पुन्हा पुन्हा सुटतात। कसे सुटतात ते आम्हाला काय माहीत नाही, ते त्या पोलीस प्रशासनालाच माहिती आहे। आता एवढा वार झाला आहे सकाळी, याची बायको एवढी सिरियस आहे तरी त्यांनी त्या चोराला पकडून दिला आणि आता तो चोर सकाळी बोलतोय पुन्हा की मी पुन्हा सुटून येईन, पुन्हा इथे हेच करेन म्हणून। म्हणजे त्याला एवढी गॅरंटी आहे की मी सुटणार। मग हे का सुटतात गुन्हेगार ते आम्हाला पहिलं सांगा। आणि गोवंडी गावात तुमची पोलीस चौकी आहे, त्या पोलीस चौकीला कोणी नसतं, कुत्री बसलेली नसतात। काय गरज आहे त्या पोलीस चौकीची? मग आम्ही कोणाच्या याच्यावर करायचं? पोलीस कशा सांगता तुम्ही 100 नंबर दाबा आणि 100 नंबर दाबून तुम्ही येईपर्यंत पोलीस येईपर्यंत कोणी राहत नाही तिथे आणि गुन्हेगार पळून जातात आणि मर्डर होतात। किती जणांना इथे गोवंडी गावात त्यांनी हानी पोचवलेली आहे। त्यामुळे आमची सगळ्या गावकऱ्यांतर्फे त्या पोलिसांना विनंती आहे की याला तर सोडू नकाच, पण इथे गुन्हेगारी तुम्ही इथे अधिकारी 2 पोलीस लेडीज पोलीस बसवून इथे जरा गस्त घालत जा, एवढी विनंती आमची सगळ्या गावकऱ्यांकडनं आहे। आपण आता गोवंडी गावामध्ये इथे गोवंडी गाव असेल, बोर्ला गोवंडी गाव असेल, इथे वारंवार इथे सारख्या चोरीचे प्रकरणं होतात आहे। कालच इथे आमच्या गोवंडी गाव आणि बोर्ला गोवंडी गावामध्ये चोरांनी जीवघेणा हमला केला। त्याच्यामध्ये आमच्या गोवंडी गावातील रहिवासी राहुल तुपे आणि त्याची मिसेस रात्री 4 वाजता घरामध्ये घुसून त्यांनी अंधाधुंद तिच्यावरती चॉपर होता का ब्लेड होता त्याच्याने वार केले। तिच्या एक डोक्यामध्ये मोठा वार पडला, एक डोळ्याच्या खाली वार झाला। ती आता सायन हॉस्पिटलमध्ये एक ICUमध्ये तिला ॲडमिट केलेली आहे। तसंच तिचे मिस्टर असतील राहुल तुपे यांनी खूप म्हणजे हिम्मत करून त्या चोराला स्वतःवरती वार खाऊन त्या चोराला जाऊन दिलं नाही।
आम्ही खरोखर गोवंडी गावातून त्याला खूप आम्ही म्हणजे धन्यवाद बोलतो, त्यांनी जीवाची पर्वा न करता. कारण की ह्या चोरांनी गोवंडी गाव असेल, बोरला गोवंडी गाव असेल, इथे परिसरामध्ये ह्यांनी एवढी दहशत घातलेली आहे. आणि आत्ता आम्हाला माहिती म्हणजे मिळालेली आहे, हा असा गुन्हेगार आहे, चोर आहे हा. यांनी एक 3-4 वर्षा पहिलाही एक आमच्या गोवंडी गावातीलच एक वृद्ध महिलेला घरात घुसून त्यांनी मारली. 2 दिवसांनी तिचा जीव पण गेला. तरी पण हे लोक आम्हाला बोलायचं आहे की एवढं होऊन पोलीस लोक का करत नाहीत. हे जातात, 1-2 वर्षांनी पुन्हा बाहेर येतात, पुन्हा हे करतात. एवढी गोवंडी गावामधील महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, सगळ्यांमध्ये एवढी दहशत आहेत. भले चोर पकडला गेला आहे, फक्त आम्हाला एवढं हे करायचं आहे, आम्ही पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. कारण की आम्ही सर्व फुटेज देऊन, त्याचे व्हिडिओ देऊन, फोटो देऊन पण तो भेटला नाही. जो पकडला असेल तो इकडच्याच आमच्या गावातल्या लोकांनी पकडला आहे. हे गोवंडी गाव असेल, इथे एवढ्या मोठी वस्ती आहे, इकडे रात्री पोलीस इथे गस्त घालत नाही. इथे बाहेर आमची बीट आहे, तुम्ही कधी या 10च्या नंतर तिला नेहमी टाळं असतं. आम्हाला एवढंच पोलीस प्रशासनाला बोलायचं आहे आपल्याद्वारे की आपण जे गोवंडी गावात रहिवासी आहेत, बोरला गोवंडीत, आपण इथे तुम्ही लक्ष द्या, इथे रात्री गस्त द्या. बीट आपली जी बीट आहे बाहेरची ती चालू ठेवा. आणि जो गुन्हेगार पकडलेला आहे त्याचा भावही बाहेर आहे, त्याचा भाव आहे तो पण गुन्हेगार आहे, मर्डरच्या याच्यामध्ये तो पण आतमध्ये होता. अशी तुम्ही हे करा की तो बाहेर आला नाही पाहिजे. मी बद्रीप्रसाद दुबे गोवंडी गावामध्ये 60 वर्षापासून राहतो आहे. आणि माझ्या घरात चोरी झाली त्याचं संपूर्ण माहिती मी पोलिसांना दिलं. माझ्याकडे 3 व्हिडिओ क्लिप होते, तिघे व्हिडिओ क्लिप मी दिला आहे. चौकीला गेलो, मी चौकीला पण क्लिप दाखवला, पाठवला माझ्या मित्रांना सगळ्यांना तिथले. पण ते लोकांनी मला बोलवले, मी गेलो. तिथे गेल्यानंतर ते लोकांनी फक्त कागद घेतले, लिहिलाच 4-5 लाईनी आणि मला बोललो ते साहेबाला भेटा. साहेब तिथे उभे होते पण ते काय घेतले नाही रिपोर्ट. ते परत बोलले की ठीक आहे तुम्ही 1 तास नंतर या. 1 तास नंतर मला तिथे इडलीवाल्याचे इथे ते खात होते इडली, मला भेटले. मी बोललो साहेब असा असा आहे. ते बोलले ठीक आहे तुम्ही जावा, आम्ही येतो तुमच्याबरोबर. तर कोण काही आला नाही, खाली माझे 2 मित्र होते ते आले आणि ते बघितले आणि त्याच्यानंतर त्याची कारवाई काही केलेला नाही आहे. आणि ते माझ्या घरातून येताना गुप्ती घेऊन माझे कमीत कमी 50-60 हजारची घेऊन गेल्या. चोरी झाली आहेत माझे. पण माझे संपूर्ण 60 वर्षाचा माझा ते पूजेचा सामग्री होता वडिलांनी दिलेला, ते पण घेऊन गेलेले आहेत. आणि हा तुपे माझा मुलगा, याला नाही पकडलं, याच्या अगोदर पण यांनी एकाला पकडलेला, याच्यापेक्षा 4पेक्षा हेवी माणूसला, 4पेक्षा हेवी माणसाला. पण त्या टायमाला पण पोलिसांनी काय केलं, याला साईडला करून ते लोक स्वतः उभा राहून फोटो काढले त्या चोराबरोबर की आम्ही पकडले. पण पकडलेलं या भाईनी, माझ्या मुलग्यानी. आणि आज पण यांनीच पकडले. आज पण ते लोक आपलाच फोटो काढणं याचा काढणार नाही, ही गॅरंटी 101% आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.